नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतलेल्या नगरपरिषदांच्या आढावा बैठकीप्रसंगी नगरपरिषद प्रशासन शाखेचे सहाय्यक आयुक्त श्याम गोसावी तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायतीचे सदस्य उपस्थित होते। मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी पालिकेच्या कामकाजाबाबत माहिती दिली। कोविड काळात मनमाड येथील मृत्यू पावलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसास 50 लाख रुपये मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका घेऊन मदत केली। याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा मुख्याधिकारी शेषराव चौधरी व नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी अधिकारी विलास कातकडे व प्रतीक परदेशी उपस्थित होते। मनमाड शहरात नगरपालिकेतर्फे डास नियंत्रणासाठी धूर फवारणी मोहीम। मनमाड शहरात अलीकडे डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या सूचनेनुसार तात्काळ धूर फवारणी फॉगिंग मोहीम हाती घेण्यात आली। नगरपालिकेच्या मलेरिया विभागाच्या पथकांकडून शहरातील हुसेनी चौक, कोर्ट रोड, राजवाडा, मुक्तांगण, महालक्ष्मी चौक, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, माणके कंपाऊंड, कसाई मोहल्ला, जमधाडे चौक, 52 नंबर, सिद्धिविनायक नगर, हुडको, सावरकर नगर, संभाजीनगर, शिवाजीनगर, बुधलवाडी, पांडुरंग नगर, मुरलीधर नगर, गणेश नगर, विवेकानंद नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आदी परिसरात सायंकाळच्या वेळेस एका भागात धूर फवारणी करण्यात आली। राज्य अल्पसंख्याक मंडळाचे सदस्य फरहान दादा खान, नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष मुकुंद एलिंजे, शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, नगरसेवक मयूर बोरसे, लोकेश साबळे, दिनेश घुगे, निलेश ताठे, सचिन दरगुडे यांनी समक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली। नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नागरिकांना या मोहिमेला सहकार्य करावे तसेच आवश्यक तक्रारी व सूचना नगरपालिकेचे आरोग्य व मलेरिया विभागाकडे नोंदवाव्यात असेही नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी सांगितले। सदर मोहिमेत मलेरिया विभागाचे कैलास जाधव, तुषार बोराडे यांच्या अधिपत्याखाली चंद्रकांत शिंदे, बाबासाहेब काळे, शंकर कांबळे, नारायण इमले, अमीर देवडे, राहुल आढाव, रियाज शेख, मयूर जाधव, संजय चौधरी, रोहित शिंदे, रंजना बगाडे काम पाहत आहेत।